आज पार्लरमधनं घरी आल्यावरती आई म्हणाली, "अगं उद्या हनुमान जयंती आहे, मग काहीतरी गोड प्रसादाला घेऊन नाही का यायचं?" मग मी म्हटलं, "अरे, आता कसं आणणार? मग चला बनवूया घरीच." मग रात्री 11 वाजता मी बुंदीचे लाडू बनवायला घेतले. 1 ग्लास साखर आणि 1 ग्लास चणा डाळीचं पीठ. साखर मी इथे पाक करायला ठेवलेली आहे. 1 ग्लास साखरेला अर्धा ग्लासपेक्षा थोडं जास्त पाणी टाकून आपण इथे चासणी बनवून घेतोय. 1 ग्लास डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्या डाळीच्या पिठात थोडं थोडं पाणी ॲड करून मी त्याचं एक स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहता कामा नये. अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे. बरं, आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अशी रेसिपीज नवीन नवीन आपल्या चॅनलवरती येत असते. तर फॉलो करा. आणि तुम्हीही हे लाडू बनवून तुमचे अनुभव शेअर करा. आता इथे तुम्ही हे चणा डाळीचं पीठ चाळणीने चाळून घेतलं तर अतिउत्तम. मी इथे डायरेक्ट घेतलेलं आहे, पण त्यामध्ये कुठलीही गुठळी राहिलेली नाही. याप्रमाणे मी ते भिजवून घेतलेलं आहे. बरं, आता हे रात्री सुरू होतं त्यामुळे सगळे मला चिडवत आहेत, पण ठीक आहे, इट्स ओके. ठीक आहे, हे बघा हे तयार झालेलं आहे. यामध्ये मी कलर ॲड करून घेतलेला आहे. कलर माझ्याकडे अवेलेबल नव्हता. तुमच्याकडे ऑरेंज कलर असेल, येलो कलर असेल, तर तो तुम्ही इथे टाकू शकताय. मी एक जुगाड करून आणि हा कलर तयार केलेला आहे. 2 कलर मिक्स करून हा कलर तयार केलेला आहे आणि तो मी इथे ॲड करते. बघा, याप्रमाणे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. इथे बॅटर तयार झालंय, तोपर्यंत आपला पाकसुद्धा तयार झालाय की नाही तो बघूया. चासणी 1 तारेची व्हावी इथपर्यंत आपल्याला ती शिजवायची आहे. त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड टाकायची आणि गॅस बंद करायचा आहे. छान ढवळून घ्यायचं. तेल आपल्याला खूप छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम करायला ठेवलंय तोपर्यंत बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते. बुंदी तळण्यासाठी आपल्याला सगळं प्रिपरेशन आधीच करून ठेवायचं असतं. माझ्याकडे इथे लोखंडाची एक कढई आहे, जी जास्त जळाली तरी घासायला त्रास होत नाही. त्यामुळे मी ही घेतलेली आहे. बघा बॅटर या अशा पद्धतीने आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे. खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही. आणि इथे माझ्याकडे बुंदीच्या झाऱ्या असताना सुद्धा मी यावेळेला घरातल्याच झाऱ्याने बुंदी करण्याचं ठरवलं होतं आणि तेच ट्रायल इथे चाललेलं. पण खूप छान झालेली, अप्रतिम झालेली. छोटे-छोटे एकसारखे दाणे इथे आलेले आहे बघा. फुल गॅस करायचा आहे आणि आपल्याला ही बुंदी त्या झाऱ्यावरती टाकायची आणि झाऱ्या गोल-गोल, गोल-गोल फिरवायचा आहे. छान एकसारखे मोत्यासारखे दाणे पडतात. तर मग या प्रकारे मी सगळी बुंदी तळून घेतलेली आहे. आता ही तळलेली बुंदी आणि आपला जो आधी रेडी केलेला पाक त्यामध्ये वेलची पूड घालून मी तो तयार ठेवला होता. त्याला थोडं गरम करायचं कारण तो थंड झालेला आहे. त्यामुळे तो गरम केला आणि या बुंदीमध्ये मी तो टाकलेला आहे. आता रात्रभर मी हे बुंदी आणि पाक सगळं एकत्र करून असे असंच ठेवणार आहे. कारण रात्रीचे वाजलेत 12. मग ते मी उद्या सकाळी सकाळी लाडू बांधून आणि देवाला नैवेद्य दाखवणार. बघा एक एक दाणा कसा मस्त दिसतोय ना. आता हा जो पाक आहे ना, ही बुंदी पूर्ण रात्रभरामध्ये पिऊन घेणार आणि आपली रसरशीत असे बुंदीचे लाडू तयार होतील. बघा दुसऱ्या दिवशी सकाळचं मी तुम्हाला हा दाखवते आहे व्हिडिओ. यामध्ये हा पूर्ण पाक इथे जिरलेला आहे. आता त्याचे मी लाडू बांधून घेते. साधारण एक 27-28 लाडू माझे झाले. म्हणजे 1 ग्लासमध्ये 27 ते 28 लाडू इथे झालेले आहेत. मग तुम्ही कधी करताय? करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.